वासिम 47 साल की उम्र में 10वीं पास। वासिम जिले के रिसोड शहर के 47 साल के मोहम्मद जामिर नूर मोहम्मद ने आज घोषित 10वीं के एग्जाम रिजल्ट में सफलता हासिल करके एक बार फिर साबित कर दिया है कि पढ़ाई की कोई उम्र नहीं होती है। 31 साल बाद जामिल फिर से एग्जाम सेंटर गए, 10वीं का एग्जाम दिया। 1995 में फेल होने के बाद उनकी पढ़ाई अधूरी रह गई थी। हालांकि अपनी पढ़ाई पूरी करने का पक्का इरादा रखते हुए उन्होंने फिर से पढ़ाई शुरू की और अपने बच्चों की उम्र के स्टूडेंट के साथ एग्जाम दिया। खास बात यह है कि उन्होंने तीनों बच्चे पढ़े लिखे हैं। उनका सबसे बड़ा बेटा मेडिकल पढ़ रहा है, दूसरा इंजीनियर है, जबकि सबसे छोटा बेटा 12वीं की पढ़ाई कर रहा। आज रिजल्ट घोषित होते ही उनके परिवार में खुशी का माहौल बन गया। रिसोड शहर के लोड़ी फाटा इलाके में रहने वाले मोहम्मद जामिल नूर मोहम्मद गाड़ी का बिजनेस करके अपने परिवार का गुजारा करते हैं। उन्होंने 1995 में 10वीं का एग्जाम दिया था, लेकिन फेल होने की वजह से उन्हें अपनी पढ़ाई बीच में ही छोड़नी पड़ी। उसके बाद जिंदगी और बिजनेस की जिम्मेदारियों में उनकी पढ़ाई पीछे रह गई, लेकिन उन्हें हमेशा अपनी पढ़ाई पूरी करने की इच्छा थी। आखिरकार उन्होंने फिर से अपनी पढ़ाई शुरू की और इस साल 10वीं का एग्जाम देने का फैसला किया। 31 साल बाद वह अपने बच्चों की उम्र के स्टूडेंट के साथ एग्जाम सेंटर में बैठे और कई स्टूडेंट ने उनके इस फैसले की तारीफ की और उनका हौसला बढ़ाया। आज जैसे ही रिजल्ट अनाउंस हुआ, यह साफ हो गया कि मोहम्मद जामिल पास हो गए और उनके परिवार में खुशी का माहौल है। उनके बेटे ने कंप्यूटर पर रिजल्ट देखकर यह खुशखबरी शेयर करने के बाद अपने परिवार और दोस्तों के साथ केक शेयर करके जश्न मनाया। मोहम्मद जामिर नूर मोहम्मद 10वीचे निकाल लागले असता चांगलं वाटलं। 10वी मी उत्तीर्ण झालेलो आहे आणि 54.20 असा माझा पर्सेंटेज बनलेला आहे त्याच्यात। हे जे युवा पिढी जे आज डिप्रेस होऊन बसलेली आहे त्यांच्यासाठी हा अति महत्वाचा संदेश आहे। त्यांनी या शिक्षणाच्या बाबतीत कधी मागे राहू नका। शिक्षण पूर्ण करा, शिक्षणाच्या गरजा पूर्ण करा। अशिक्षित माणसाचं नाव शिक्षित माणसापेक्षा कमीच असते। शिक्षण झालेल्या माणसाचे महत्त्व समाजामध्ये जास्त आहे। शिक्षणाचे महत्त्व हे पटवून घेण्यासाठी तुम्हाला थोडीफार मेहनत घ्यावी लागेल। तुम्हाला इतके दिवसापासून कसं काय सुचला? तुम्ही 10वा वर्ग नापास झाले होते पहिले आणि आता कसं काय तुम्ही एवढा वयाच्या 47व्या वर्षी तुम्ही परीक्षा दिली? आता वास्तविक पाहता ही जी गोष्ट आहे ही बरोबर विचारली तुम्ही की आतापर्यंत का लक्षात आले? का ते कुटुंबाच्या ज्या जबाबदाऱ्या असतात ना ह्या शिक्षणापेक्षा जास्त मोठ्या असतात। परंतु एकेकाळी असं वाटते कधी कधी की आता आपल्याला कुटुंबाचं सगळं झालेलं आहे, आता आपण मोकळे झालो। त्याच्यानंतर हे लक्षात आलं की आता मुलं शिकून राहिले, मग आता आपण शिक्षणाच्या गरजा पूर्ण करू। आतापर्यंत आपण जे आपल्या घरच्या जबाबदाऱ्या होत्या पूर्ण केल्या। परिवारात कोण कोण आहे आणि मुलं काय करतात? मी आहे, माझे 3 मुलं आहेत, एक छोट्या भावाचा मुलगा पण आहे सोबत। माझा मोठा मुलगा नीटची तयारी करून राहिला, एक इंजिनिअरिंग करून राहिला पुण्यामध्ये, आणि एक जे मुलगा आहे तो डॉक्टरी करून राहिला कर्नाटकमध्ये। छोटा मुलगा आता यावर्षी 10वीला गेलेला आहे। आणि घरात जवळपास सगळेच जण शिक्षण घेऊन राहिले मुलं जे आहेत, आताची जी पिढी जनरेशन। तुमच्या सदर परीक्षा दिली या संदर्भात तुमच्या परिवाराचं काय म्हणणं आहे? परिवाराचे लोक खुश झाले होते, त्यांनी मला प्रोत्साहित केलं या गोष्टीसाठी। आणि त्यांना सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे आता हे जे रिझल्ट आलेले आहेत, हे जे आता निकाल आलेला आहे, याच्यासाठी आमच्या घरचे किंवा माझे मुलं आहेत ते फार उत्सुक होते की बाबा रिझल्ट लागते काय, पास होतात की नापास होतात, याबद्दल त्यांचे म्हणजे वेगळे मत होते। पण आता ते एकदम स्पष्ट झालेलं आहे की मी 10वी पास झालेलो, आणि त्यांनी सगळ्यांनी मला फार असं समजून चला की त्यांनी मला फार भरभक्कम सहारा दिलेला आहे। पुढचं काय शिक्षणाचा तुमचा उद्देश? मी ग्रॅज्युएशन करणार आहे।